అందరికీ నమస్కారం. ఇయాల ఎంతో సుదినమని చెప్పవచ్చు. ఎందుకంటే అంతర్రాష్ట్రీయ పురోహిత అర్చకరత్న పురస్కార ప్రాప్తమైన అలాగే అఖిల భారత పురోహిత పద్మశాలి సంఘం అక్కడి నుండి కూడా పురోహిత రత్న అనే బిరుదు పొంది బహుభాషిక్ అఖిల భారత్ హిందూ పురోహిత సంఘం వీరి వద్ద నుండి కూడా పురస్కారం దక్కించుకొని ఎంతో అమూల్యమైన పురస్కారాలను పొందుతూ ఇక్కడికి మన సోలాపురానికి ఎంతో గౌరవప్రదంగా నిలిచిన మన శ్రీనివాస్ వేణుగోపాల్ జిల్లా పంతులు గారు ఇక్కడికి మన స్వరాంజలి ఛానల్కు భేటీ ఇవ్వడానికి వచ్చారు. అయితే వారితో ముఖాముఖి కార్యక్రమం కాసేపట్లోనే ఉంటుంది. ఇప్పుడు మన స్వరాంజలి ఛానల్ ఎండి దయానంద్ మామిడాల్ సార్ గారిని శ్రీనివాస్ వేణుగోపాల్ పంతులు గారిని సన్మానించాలని కోరుతున్నాను. नमस्कार. सोलापुरात पुरोहित सेवा करता करता आज त्यांचं 5वी पिढी सोलापुरात पुरोहित सेवेत आहेत. तर 5व्या पिढीचे वारसदार श्रीनिवास जिल्हा पंतुलू यांनी शास्त्रोक्त शिक्षण घेतल्यानंतर आज विविध सोलापुरात विविध ठिकाणी पूजा अर्चा करत आज त्यांचं परदेशात एका मंदिरात त्यांनी अर्चक म्हणून मागील 2 वर्षापासून सेवेत त्यांनी सेवा करून आज आपल्या सोलापूरला पुन्हा आलेले आहेत. तर त्यांचं स्वरांजली परिवाराचे स्वागत आणि त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा. स्वागतम सुस्वागतम. स्वरांजली चॅनल A to Z फ्लॅशमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बंधू भगिनींनो अर्थात रसिक प्रेक्षको, आज आमच्या स्वरांजली चॅनलमध्ये सोलापूर शहरातीलच नाही, म्हणजे याचा अर्थ जिल्ह्यातील नाही, जिल्ह्याच्याही बाहेर म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यापुरतं असंही नाही, महाराष्ट्राच्याही बाहेर म्हणजे राष्ट्रीय म्हणजे भारतातील सुप्रसिद्ध असंही नाही, तर आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल फेमस असलेले आंतरराष्ट्रीय कीर्ती ज्यांनी संपादन केली अशी ज्योतिषशास्त्रामध्ये पूरकतामध्ये पद्मशाली समाजाचे एक अतिशय देखणं अभ्यासपूर्ण आणि धार्मिक क्षेत्रामध्ये त्यांचा हात कुणीही धरणार नाही एवढा अभ्यासपूर्ण खूप मोठं कर्तृत्व असलेले आमचे श्रीनिवास वेणुगोपाल जिल्हा, ज्यांना अतिशय आदरानं पंतेलू म्हणून ओळखलं जातं, त्या पंतेलूंचं आम्ही आपणा सर्वांच्या वतीनं या स्वरांजली चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. पंतेलू स्वरांजली चॅनलमध्ये आपण आलात, आम्हाला खूप आनंद झाला. आपलं हार्दिक स्वागत. धन्यवाद सर. पंतेलू, मला सांगा, तुम्ही एवढं मोठं नाव कमावला पुरोहित या क्षेत्रामध्ये. पुरोहित म्हणजे मराठी भाषेमध्ये ज्यांना धार्मिक कामं करणारी एक अभ्यासू तज्ज्ञ व्यक्ती म्हणून ओळखली जाते. तेलुगू भाषेमध्ये पंतेलू म्हटलं जातं, कन्नडमध्ये स्वामी लोक हे काम करतात. आपल्या सोलापुरात लिंगायत लोक मोठे आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आपलं सोलापूर येत असल्यामुळे हे जे धार्मिक विधीची काम करतात त्यांना गुरुजी म्हटलं जातं. तेलुगू भाषेमध्ये पुरोहित म्हटलं जातं. तर तुमची ही कितवी पिढी आहे, म्हणजे तुम्ही कसं काय या क्षेत्राकडे वळाला? माझी वाडवडिलांपासून चालत आलेलं माझे 5वी पिढी आहे. बर. आमच्या घराण्यामध्ये छोट्या मुलापासून ते मोठ्यांपर्यंत वयस्कर जे असतात ते सर्वांनी कर्मकांड पुरोहित कामच करतात. विशेष म्हणलं तर आम्ही जसं जसं चालायला आणि बोलायला शिकतो तसेच आमचे वडील लोक आम्हाला पूजनला वगैरे घेऊन जातात. म्हणून या क्षेत्रामध्ये आम्हाला लय इंटरेस्ट असतं, म्हणून मी पण पुढं हेच चालू केलं आणि पुरोहित झालो. बरोबर. साधारणपणे या पुरोहितच्या कामामध्ये, या धार्मिक विविध उपक्रमामध्ये भाग घ्यायच्या अगोदर म्हणजे काम करायच्या अगोदर तुम्ही तुमचं शालेय शिक्षण, कॉलेज शिक्षण? माझं शालेय शिक्षण सिद्धेश्वर प्रशालामध्ये झालेलं आहे. 1ली ते 10वी त्या ठिकाणी झालेलं आहे. सिद्धेश्वर प्रशाला. हो.
मग त्यानंतर मी पुरोहित शिक्षणाकडे वळलो. ते कुठे घेतलं शिक्षण पुरोहित? माझं पुरोहित शिक्षण पहिला काशी हिंदू विश्वविद्यालय मध्ये झालं. ते कुठं आलं काशी विश्वविद्यालय? बनारस मध्येच आहे, वाराणसी जे चाणक्याने स्थापन केलेलं आहे. त्यामध्ये माझं पुरोहित कर्मकांड शिक्षण झालं. त्यानंतर विशेष हिंदू धर्म 16 संस्कृती धर्म प्रचारासाठी प्रशिक्षण म्हणून नाणीज मधल्या जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या संस्थानामध्ये माझं 2 वर्ष झालं. आणि रामटेक मध्ये पण माझं पुरोहित शिक्षण कर्मकांड शिक्षण झालेलं आहे. म्हणजे सुरुवात काशीमध्ये वाराणसीमध्ये झालं. हो. तिथं 2 वर्ष शिकला? 6 महिने शिकला. तिथलं शिक्षण पूर्ण झालं तर मग जे बागेत नाणीज वगैरे करत नाणीज मध्ये किती महिने होता? नाणीज मध्ये मी पूर्ण 2 वर्ष होतो. नाणीज मध्ये 2 वर्ष. मंदिर जे बांधले काळसिद्धेश्वर महाराजांचं तिथं भोजनालय वगैरे आहे. बरोबर तिथेच. त्यांचा पण भक्तवर्ग खूप मोठा. खूप मोठा. म्हणजे अध्यात्मिक क्षेत्रातले त्यांना जगद्गुरु म्हणून ओळखलं जातं. रामानंदाचार्यांचं दक्षिण पीठांचे त्यांनी जगद्गुरु आहेत. अशा मोठ्या माणसाच्या हाताखाली तुम्ही 2 वर्ष शिकला? त्यांचं वेदपाठ शाळा आहे तिथं. ते 2010 पासून चालू आहे. त्या ठिकाणी सर्व प्रकारचे हिंदू धर्माचे संस्कृती संस्कार दिले जातात. मग त्या ठिकाणी पुरोहित शिक्षण पण दिलं जातं. पुरोहित शिक्षणामध्ये मला काय म्हणायचं, हे पुरोहित शिक्षण म्हणजे साधारणपणे कुठल्या गोष्टीचा समावेश होतो? उदाहरणार्थ आपल्याला जर घर बांधायचं असेल तर वास्तूची पूजा केली जाते. पाण्यात घालायचं असेल तर नाव ठेवण्याचा कार्यक्रम. बरोबर. लग्नाच्या वेळेला अक्षताच्या वेळेला जो विधी केला जातो, ह्याच्यासोबतच आणखी काही विधी असतात. पंतेरुजू कुठले माहिती आहे का? माणूस मेल्यानंतर सुद्धा काही विधी केली जातात. त्याच्यानंतरचे सुद्धा काही विधी केले जातात. तुम्ही नेमकं कशामध्ये, म्हणजे कशाला तुमचा हातखंडा मात्र की कशात आहे? तो काय करतो तुम्ही? म्हणजे आम्ही करतो नवचंडी, वास्तुशांती हे मुख्य आमचे आहेत. त्यानंतर आम्ही महारुद्राभिषेक, चंडिया हे विशेष आमचा विषय आहे. ते सोडून आम्हाला शिकवलं जातं की हिंदू धर्माचे 16 संस्कार. त्यानंतर विवाह वगैरे, जे कोणाच्या पत्रिकेमध्ये शांती वगैरे असतात, ग्रहपीडाची शांती असतात, तेही केलं जातं. म्हणजे पुरोहितामध्ये हे धार्मिक विधी करत असताना याच्यासोबत तुम्हाला ज्योतिषशास्त्राचा सुद्धा अभ्यास आहे? ज्योतिषशास्त्राचा सुद्धा अभ्यास. ते ज्योतिषशास्त्राचा अभ्यास कुठे केला? आम्ही तर दाते पंचांगामध्ये केलेला आहे. त्यानंतर रामटेक मध्ये पण केलेला आहे. त्याच्या काही परीक्षा असतात ज्योतिषशास्त्राच्या? किती परीक्षा पास झाला? त्याचे 5 परीक्षा असतात. त्यापैकी मला 2 परीक्षा मी पास झालेलो आहे. पुढच्या परीक्षा का नाही दिलं? कारण माझं 10वी झालेलं आहे. त्यासाठी 12वीचं सर्टिफिकेट लागतं. आणि मी 10वी नंतर 2 वर्ष नाणीज मध्ये पुरोहित शिक्षण घेऊन मी आंतरराष्ट्रीय मध्ये गेलो. यासाठी माझं झालेलं नाही. म्हणजे 10वी पर्यंत शालेय शिक्षण झालं? हो. 10वीच्या पुढे 11वी 12वी न झालं आणि तुम्ही तिकडे पूर्ण लक्ष दिल्यामुळे इकडचं शिक्षण राहिलं. बरोबर. शालेय शिक्षण राहिलंय. म्हणजे BA BCom BSc जे मुलं शिकतात, म्हणजे इंजिनियर वकील हे जे होते, तुम्ही ती लाईन पकडल्यामुळे तुम्ही तिकडे मास्टर की मिळवत गेला. कारण कसं आम्हाला छोट्यापणापासूनच आमचे दादा आणि वडील त्यांनी घेऊन जात असतात. मग आम्हाला यामध्येच जास्त इंटरेस्ट होतं मला, म्हणून मी त्या ठिकाणी जास्त लक्ष देऊ. मग तुमचे वडील किंवा आजोबा हे पुरोहितचं काम करत असत, म्हणजे धार्मिकचं काम करत करत ते सुद्धा ज्योतिषशास्त्र वगैरे सांगत होते का? त्यांनी पण ज्योतिषशास्त्र वगैरे सर्व त्यांच्यापाशी डिग्री वगैरे आहेत. मग ज्योतिषशास्त्रामध्ये जे वेगवेगळे प्रकार आहेत, म्हणजे ज्योतिषशास्त्र म्हणजे भविष्य सांगणं. भविष्य हे पत्रिका बघून सांगितलं जातं. बरोबर. हात बघून सांगितलं जातं, चेहरा बघून सांगितलं जातं, नावावरून सांगितलं जातं, जन्मनावावरून सांगितलं जातं. तुम्ही कशावरून सांगता? मी आता सध्या कुंडलीमधून बघून सांगतो. आणि माझी सध्या अभ्यास चालू आहे विद्यापीठामध्ये, सोलापूर विद्यापीठामध्ये हस्तरेखा बघण्याचा अभ्यास वगैरे चालू आहे. तिथं कोर्स आहे तो सोलापूर विद्यापीठामध्ये? आहे. अहिल्याबाई होळकर विद्यापीठामध्ये आता नवीन चालू करत आहे. ज्योतिषशास्त्राचा विषय सुरू झालाय, सेक्शन म्हणजे विभाग आहे तिथं? तुम्ही तिथे शिकायला जाता? नाही, आता नवीन चालू करत आहेत. मग पहिला ऍडमिशन मीच करणार आहे त्या ठिकाणी. पहिले विद्यार्थी विद्यापीठाचे, सोलापूर विद्यापीठाचे. वा वा, काय हरकत नाही. तुमच्यामुळे एक चांगला पायंडा तरी पडेल, तुमच्यामुळे बाकीचे विद्यार्थी येतील. आणि सुरुवातीला तुमच्या एवढा मोठा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलेला एक पुरोहित, एक चांगला ज्योतिषशास्त्रातला मास्टर तिथं विद्यार्थी म्हणून प्रवेश करतोय, ही खूप चांगली गोष्ट आहे. धन्यवाद. बरं, मग हे ज्योतिषशास्त्राचे वेगवेगळे प्रकार, तुम्ही अंकशास्त्रावर सुद्धा तुमचा अभ्यास झाला असेल? बरोबर.
अंकशास्त्रावर सुद्धा तुम्ही बघू शकता. बरोबर. भाग्यांक वगैरे जे आहे हो. ते गणित वगैरे मांडून जन्मतारखाची बेरीज वगैरे करून बरोबर. तुम्ही धार्मिक विधी करत असत विविध प्रकारचे. तुम्ही सांगितलं तुम्ही काय काय करता सगळ्या क्षेत्रात. त्याचबरोबर ज्योतिषशास्त्राचा तुम्ही अभ्यास करा. हे सायमल्टेनियसली म्हणजे दोन्हीही पुरोहितचं काम करायचं, ज्योतिषशास्त्र सांगायचं. ज्योतिषशास्त्र सांगणं म्हणजे लोकांच्या अडीअडचणी सोडणं. बरोबर. त्याच्यासोबत तुमच्या हातून एक खूप मोठं कार्य झालं असं आमच्या वाचनात ऐकू आहे की तुम्ही धर्म आपल्या हिंदू धर्माचा प्रसार सुद्धा केला. काय कसा काय कुठल्या पद्धतीने केला, काय केलं नेमकं? मी आता ज्यावेळी आंतरराष्ट्रीय देशामध्ये गेलतो, वेस्ट आफ्रिके खंडामध्ये गेलतो, त्यावेळी तिथं अत्याचार किंवा आपल्या हिंदू धर्माची संस्कृती तिथं नव्हती. थोड्या पणेमध्ये होते. मग त्या ठिकाणी मी जाऊन त्यांना हिंदू धर्माची दीक्षा म्हणजे हिंदू धर्माचं जे काही ध्यानधारणा आहे, ध्यानधारणा करून आमच्या मनाला जे काही शांती भेटते ते प्राप्त कसं करून घ्यायचं आणि भगवंताचं भक्ती केल्याने आपल्याला काय काय भेटतं ते त्यांना हिंदू संस्कृती आपण शिकवलेलं आहे. त्याचनुसार हिंदू धर्माची 385 लोकांना आपण त्या ठिकाणी दीक्षा दिलेली आहे. अशी म्हणजे तुम्ही 385 जणांना जे हिंदू धर्माची दीक्षा केला. हो. म्हणजे ती दुसऱ्या कुठल्या तरी तिथल्या जाती धर्माची जे पहिले हिंदू धर्माचे होते, नंतर त्यांनी ख्रिश्चन धर्मांतर केलेलं आहे. तसल्या लोकांना घर वापसी म्हणून केलेलं आहे. आपण पुन्हा शुद्धीकरण करून पुन्हा घर वापसी असं केलेलं आहे. एवढं मोठं सोलापूर पासून जो तुम्ही परदेशात गेला म्हणजे कोणामुळे गेला, कोणाचं सहकार्य मिळालं तुम्हाला, पाठबळ कोणाचं होतं, शक्ती कोणाची मिळाली? शक्ती एक गुरुकृपाची आहे, माझ्या आई वडिलांची होती आणि मला मार्गदर्शन करणारे गणेश नारायण दासरे माझे सख्खे मामा आहेत. त्यांनी मला पूर्ण मार्गदर्शन केलं. त्यांच्यामुळे मी आज या ठिकाणी पोहोचलेलो आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाने मी आंतरराष्ट्रीय मध्ये गेलो. पुरोहितचं तुम्ही शिक्षण घेतलं, ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे तुम्ही जवळजवळ 385 जणांना हिंदू धर्मातून जे बाहेर गेले होते त्यांना परत शुद्धीकरण करून परत हिंदू धर्मात आणला. खूप चांगलं हिंदू धर्माचा प्रचार केला. साधारणपणे हे असे वेगवेगळे जे शिक्षण घेतलं, कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं, विद्यापीठातून शिक्षण घेतलं, त्या विद्यापीठाची नाव वगैरे? रामटेकमध्ये कवी कालिदास गुरुकुल आहे, तिथं ते सरकार मान्यता आहे, खूप जुनं आहे. त्या विद्यापीठामधून माझं शिक्षण झालं. नाणीजधानमध्ये पण जो वेदपाठ शाळा आहे ते पण त्याच विद्यापीठाच्या अंतर्गत आहे. त्यांचं स्वतःचं विद्यापीठ आहे. हो, त्यांचं जे बाहेरील शिक्षण आहे, स्कूल म्हणतात, ते त्यांचं स्वतंत्र विद्यापीठ आहे. आणि जे ज्योतिषशास्त्र पुरोहित आहे ते रामटेकच्या अंडर मध्ये आहे. बर बर बर. म्हणजे नाणीज आणि रामटेक दोन्ही ठिकाणच्या विद्यापीठात एकाच विद्यापीठातून 2 शाखा आहेत. हो, 2 शाखा. दोन्हीकडे तुम्ही शिक्षण घेतलं? हो, दोन्हीकडे घेतलं. तिकडे 6 महिने, इकडे 2 वर्ष. हो. हे दोन्ही विद्यापीठातून तुम्ही शिक्षण घेतलं, रामटेक आणि नाणीज. सुरुवातीला 6 महिन्याच्या कालावधीमध्ये कुठले कुठले विषय शिकवले गेले आम्हाला रामटेकला? रामटेकला म्हणलं तर मी 2 वर्ष इथं होतो पहिले नाणीजला. मग त्या ठिकाणी आम्हाला हिंदू धर्माची संस्कृती काय आहे. म्हणजे नाणीचं शिक्षण घेऊन रामटेकला गेला तुम्ही? हो. म्हणजे रामटेकचं शिक्षण नाणीजला येत नाही, दोन्ही एकच आहे. मग आम्हाला जे तुम्ही रामटेक मध्ये पण शिका किंवा नाणीज मध्ये पण शिका, तुम्हाला रामटेक कवी कुलगुरू कालिदास यांचंच सर्टिफिकेट प्राप्त होतं तुम्हाला. आणि आम्हाला कुठले विषय 16 संस्कार. आणि जे मेन म्हटलं तर प्रत्येक हिंदू धर्मात सांगितलेलं आहे की 11 वर्षात ते 12 वर्ष पासून ते 18 वर्षापर्यंत ना उपनयन संस्कार करायला सांगितलेलं आहे. ते उपनयन झाल्यानंतर आपल्याला जे काही संध्याविधी, ब्रह्मयज्ञ, मनुष्ययज्ञ, काकयज्ञ, पितृयज्ञ हे काही सांगितलेलं आहे ना, त्या ठिकाणी पहिल्यांदा आपला त्याचे अभ्यास केला जातो. आता हे तुम्ही जे वयोगट सांगितलं, कुठल्या वयामध्ये कुठला विधी करायला पाहिजे? हो, मानव धर्म, हिंदू धर्म. बरोबर. तुम्ही वयाच्या कितव्या वर्षापासून चालू केला धार्मिक विधी करायला? माझ्या पिढ्यानपिढी चालत आल्याबद्दल ना मी वयाच्या 6व्या वर्षापासून या क्षेत्रामध्ये आहे. 6व्या वर्षापासून? हो. पहिला त्यावेळी कंची कामाक्षीचे पीठाधीश विजयेंद्र सरस्वती महाराज शंकराचार्य आणि आलते. मग त्यांच्याकडून मला प्रसाद प्राप्त झालं. मग तेव्हापासून आम्ही प्रारंभ केला. बर बर बर.
वयाच्या 6व्या वर्षात. 6व्या. आता किती वय आहे तुमचं? आता माझं चालू 19 वय आहे. काय सांगता? एवढ्या लहान वयामध्ये पार परदेशामध्ये जाऊन 385 म्हणजे जे अहिंदू होते त्यांना शुद्ध करून हिंदू करून घेतला. एवढा मोठा धर्मप्रचार केला. वयाच्या 6व्या वर्षापासून ते वयाच्या 19व्या वर्षापर्यंत एवढ्या लहान वयामध्ये एवढं मोठं तुम्ही काम केला. धार्मिक विधीसोबत ज्योतिषशास्त्र शिकला, ज्योतिषशास्त्रातले विविध गटांचा अभ्यास केला, हिंदू धर्माचा प्रसार केला. हे करत असताना म्हणजे आता नवीन उपक्रम कुठला हाती घेतलाय, कुठला बांधकाम वगैरे? आता लायबेरिया देशात मी ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी सरकार मान्यता आणि पहिल्यापासून जे आता जे मंदिरात होतो मी पूजन अर्चन वगैरे करायला ते 50 वर्ष जुनं आहे. तुम्ही परदेशातलं सांगताय? हो, परदेशामधलं. 50 वर्षापूर्वीच? हो, 50 वर्षापूर्वीचं त्या ठिकाणी मंदिर आहे. बर. मग मी आता गेल्यानंतर तिथं भूमिपूजन 2 एकर नवीन जागा घेतलेली आहे. कुठलं मंदिर होतं? कुठल्या देवाचं मंदिर? श्री गीता मंदिर म्हणून आहे. त्यामध्ये राधाकृष्ण आणि राम दरबार आहे. बर बर बर. ओके देवता. आणि आता ते मंदिर जुनं झाल्या असल्यामुळे तिथं समुद्राच्या किनारी 2 एकर जागा घेऊन तिथं त्या ठिकाणी आता 13 तारखेपासून बांधकाम चालू होणार आहे. भव्य प्रमाणामध्ये मंदिर बांधणं चालू होणार आहे. मग हे आता एवढं मोठं चाललंय समुद्र किनारी गीता मंदिर, म्हणजे अगोदरचा पडून नवीन बांधता का त्याला त्याच? नाही, नवीन जागा घेऊन नवीन ठिकाणी बांधता. अच्छा. मग हे आता एवढं मोठं काम तिथं करायचं म्हणलं तर त्याला लागणारा पैसा कसा उभा करताय? त्या ठिकाणी आपले भारतीय लोक आहेत. कमीत कमी 3,500 ते 4,000 आपले भारतीय लोक आहेत. खूप मोठे मोठे व्यवसायाचे श्रीमंत लोक आहेत. त्यासोबतच आपल्याला काही सरकार निधी देते, सरकारी सरकार निधी देते. हो, तिथलं सरकार पण देतो. आपलं भारतीय सरकार आता सध्या हिंदू असल्यामुळे हिंदू सरकार सदैव आपल्या मंदिरांसाठी धर्मासाठी मदत करत असतं. वा वा. म्हणजे भारत सरकारची आर्थिक मदत आणि तिथल्या सरकारच्या आर्थिक मदतीनं समुद्र किनारी 2 एकर जागा घेऊन तुम्ही गीता मंदिर बांधताय. वा वा. अजून काय सांगण्यासारखं? अजून त्यासोबत म्हणलं तर आता मी सध्या दश महाविद्यांचा अभ्यास करत आहे. दश महाविद्या जे हिंदू धर्माचे मुख्य देवी देवता आहेत. मुख्य देवी आहेत, काली माताचे स्वरूप आहेत, आदिशक्ती म्हणतात त्यालाच. त्या दश महाविद्यांचे मंदिर आता सोलापुरामध्ये प्रथमच म्हणलं तर पूर्ण विश्वामध्ये प्रथमच एका ठिकाणीच दशमहाविद्यांचं मंदिर बांधण्याचं काम पण सुरू होत आहे डिसेंबर पासून. कलकत्त्याला जे देवी मातेचं मंदिर हो, ते दशमहाविद्यामध्ये एक काली माता, जे प्रथम दशमहाविद्यामध्ये प्रथम देवी आहे ना, ती काली माता आहे. भारतामध्ये दुसऱ्या ठिकाणी म्हणजे एका गावामध्ये एक विद्या आहे, दुसऱ्या गावामध्ये एक विद्या आहे. आपण सोलापुरामध्ये एकाच जागेमध्ये दशमहाविद्या स्थापन करत आहोत. पण गेलो तुम्ही परदेशामध्ये जाऊन तिथं 2 वर्ष राहून 385 जणांना शुद्धीकरण करून हिंदू धर्मात घेतला, हिंदू धर्माचा प्रसार केला. आता तुम्ही भारतात आलात, म्हणजे हिंदुस्थानात आलात, त्यात सोलापुरात आलात. मला वाटतं पद्मशाली समाजाची तुम्ही एकमेव व्यक्ती आहे. एवढं मोठं तुम्ही हनुमंताची उडी मारली सोलापूर टू परदेश. आता सोलापुरात आलात, महाराष्ट्रात आलात, हिंदुस्थानात आलात, तर हिंदुस्थानामध्ये हिंदू लोकांसाठी, आपल्या हिंदू प्रसारासाठी, धर्म प्रसारासाठी तुमच्या डोळ्यासमोर कुठला उद्देश, कुठली योजना, कुठला उपक्रम, काय करावा असं तुमच्या डोक्यात आहे? बाहेरच्या देशामध्ये ना आपल्या धर्माचे जे संस्कृती आहे, समजा मुस्लिम समाजाचे जे कुराण आहे, ख्रिश्चनचं जे बायबल आहे, ते छोट्या मुलांपासून ते सर्वांना पाठ असतं किंवा छोट्या मुलांना त्याने सतत शिकवत असतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये ना मुख्य म्हणजे आईवडिलांनाच कमी ज्ञान असल्यामुळे ना त्यांनी मुलांना आपलं संस्कृती, संस्कार, विशेष म्हणजे आता सध्या हिंदू धर्मातील लहान मुलांना रामायण कोणी लिहिलं, रामायणमध्ये मुख्य कथा काय आहे किंवा भागवतमध्ये काय आहे, भागवत कोणी लिहिलं, असले जे काही मूळ संस्कार आहेत, मूळ ज्ञान आहे हिंदू धर्माची, त्यांना माहीत नाही. माझी इच्छा आणि प्रयत्न चालूच आहे. आपली आता मी सोलापुरामध्ये आहे, सोलापुरामध्ये फ्री क्लास घेणार आहे मी. जानेवारी नवीन वर्षापासून, जानेवारी 26 पासून हो, मी नवीन क्लासेस चालू करणार आहे फ्री मध्ये. त्यांना गणपतीचे स्तोत्र, देवीचे स्तोत्र, हनुमान चालीसा, विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र आणि आपले हिंदू धर्माचे जे काही ग्रंथ आहेत, पुस्तक आहेत, त्यामध्ये काय लिहिलेलं आहे, 16 संस्कारांची माहिती, हे सर्व काही शिकवणार आहे. वा. मी सर्वांना सांगू इच्छितो की
तुम्ही मला साथ द्या. मी हिंदू धर्माला खूप पुढे घेऊन जाईल. माझा प्रयत्न आहे की लवकरात लवकर आपल्या धर्मामध्ये जे अज्ञान आलेलं आहे, जे धर्माची विसर होत आहे, संस्कारांची विसर होत आहे, ते पुन्हा मुलांना शिकवायचं आहे मला. त्यासाठी तुमची मला साथ पाहिजे, हेच प्रार्थना आहे. वा वा वा. वयाच्या 6व्या वर्षापासून धार्मिक क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं, छोटंसं पाऊल टाकलं आणि वयाच्या 19व्या वर्षापर्यंत त्यांनी जे धार्मिक क्षेत्रामध्ये, ज्योतिषशास्त्रामध्ये, हिंदू धर्म प्रसारामध्ये एवढं मोठं वटवृक्ष त्यांनी उभं केलं. असे आज आमच्या स्वरांजली चॅनलला भेट देण्यासाठी आलेले श्रीनिवास वेणुगोपाल जिल्हा अर्थात आमचे आदरणीय सन्माननीय पंतेलू त्यांनी केलेल्या कामाचा थोडक्यात उहापोहा आपल्या समोर केला. आणि केवढी मोठी व्यक्ती आहे, मूर्ती लहान पण कीर्ती महान म्हणतात. एवढ्या छोट्या वेळामध्ये एवढं मोठं काम होतं. मी आपल्या सर्वांच्या वतीनं आमच्या या स्वरांजली चॅनलला भेट दिल्याबद्दल आणि त्यांनी केलेल्या कामाची माहिती दिल्याबद्दल मी आपणा सर्वांचं आणि पंतेलूजींचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आणि मी इथंच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मनपूर्वक आभार.